टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सरकारच्या नाफेड अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या शेतमालाची हमी भावाने खरेदी केली जाते। सोयाबीन नंतर आता तुरीचं सीजन आहे आणि तुरीची नाफेड मार्फत खरेदी केली जात आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 21 नाफेडचे केंद्र आहे, परंतु 21 नाफेड केंद्र असताना मात्र 5च नाफेडच्या केंद्रावर तुरीची खरेदी सुरू झालेली आहे। त्यामुळे अनेक नाफेडचे केंद्र अजूनही बंद आहेत, प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी बाजारपेठेमध्ये आपली तूर विकायला आणावी लागत आहेत। सरकारी हमी भाव जर आपण पाहिला तर जवळपास 7,500 रुपये आहे, परंतु खाजगी बाजारपेठेमध्ये भाव 7,100 पासून ते 7,400 रुपयांपर्यंत 300 रुपयांपर्यंत मिळतो। त्यामुळे क्विंटल मागं 300 ते 400 रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। त्यामुळे बंद असलेले उर्वरित नाफेडचे तूर खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला। आपण बघू शकतो चांगल्या दर्जाच्या तुरीला जो आहे तो समाधानकारक भाव मिळत नाही, त्यामुळे नाफेडचं केंद्र केव्हा सुरू होणार असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला। आपल्या सोबत शेतकरी आहेत, काय सांगणार? 21 नाफेडचे केंद्र अमरावती जिल्ह्यामध्ये दिलेले आहे, परंतु 5च केंद्रावर खरेदी जी आहे ती सुरू आहे। माझं नाव जीवन सरदार राहणार भानखेळा। मी आपल्या TV9 चॅनलला खरोखर धन्यवाद देतो का आपण शेतकऱ्याची बाजू या महाराष्ट्र गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवत आहे। मला या ठिकाणी मार्केटमध्ये अतिशय दुःखदायक सांगूशी वाटते का अमरावती जिल्ह्यामध्ये नाफेडचे 22 केंद्र आहे, त्याच्यामधून 5 केंद्रावर खरेदी चालू आहे। पर्यायी शेतकऱ्यांना या मार्केटमध्ये आणावं लागते आणि इथं हमीभाव नसल्यामुळे आम्हाला कमीत कमी क्विंटलच्या मागं जो गव्हर्नमेंटचा ठरलेला जो भाव आहे त्याच्यानुसार आम्हाला 700 ते 800 किंवा 1000 रुपये दरानं कमी विकावं लागते आहे। तरी महाराष्ट्र शासनाचं गव्हर्नमेंट हे झोपलेलं आहे। मी या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा सर्व शेतकऱ्याच्या वतीने धिक्कार करतो का तुम्ही एका एकराला सोयाबीनले किती खर्च लागते, काय लागते याचा तुम्हाला अनुभव नाही। तुम्ही शेतकऱ्याचा बेभाव माल विकता आणि शेतकऱ्याची फसवणूक करता। ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस उपमुख्य म्हणजे सत्तेवर नसताना त्यांनी सोयाबीनला हमी भाव 6,000 पाहिजे असं आंदोलन केलं होतं 2012 मध्ये हो। तर आता ते सत्तेत असताना त्यांना ह्या तुरीचा माल असो, सोयाबीनचा असो, कापसाचा असो यावर त्यांच्या डोळ्यावर पडदा पडलेला आहे। म्हणून या ठिकाणी मी शासनाचा जाहीर निषेध करतो शेतकऱ्याच्या वतीने। धन्यवाद। आपण बघू शकतो शेतकरी सांगतायत की नाफेडचे केंद्र बंद आणि त्यामुळे नुकसान होतंय, या ठिकाणी माल आणावा लागतो। काका काय सांगणार? तूर आणलेली आहे तुम्ही, काय भाव मिळतो इकडे आणि नाफेडमध्ये काय भाव? नाफेडमध्ये 7,500 वाटतो आणि गव्हर्नमेंट खरेदी आहे 71 पासून। खाजगी बाजारपेठ खाजगी बाजारपेठे एवढा भाव आहे तो, तरी गव्हर्नमेंटनं थोडी खरेदी चालू करावी, खरेदी सुरू केली पाहिजे सरकारने असं म्हणतायत। काका काय सांगणार, काय आणलं बाजारपेठेत? मी अवधूत राजाराम पारवे साखरा येथील रहिवासी असून माझ्याजवळ 3 एकर शेती आहे आणि मला एकरी 4 क्विंटल सोयाबीन झालं। आज मार्केटमध्ये 3839 रुपये भाव मिळते आणि एकरामध्ये एका एकराला 15 ते 20,000 रुपये खर्च येते। जास्त 20,000 रुपये खर्च येते। सोयाबीनमध्ये काहीच परवडत नाही। काय करा हे सुद्धा या गव्हर्नमेंटने जेव्हा या फडणवीस सरकारनं आम्ही 5,000 ते 6,000 रुपये भाव देऊ असं जाहीर केलं होतं। आता तेच सत्तेवर बसलेले आहे आणि 3839 रुपये भाव मिळतो, काहीच परवडत नाही। हे मी गव्हर्नमेंटला सांगतो का त्यांनी काही ना काही सोयाबीनचा भाव 5,000 ते 6,000 रुपये खरेदी करावा, हेच मी त्यांना सांगतो। एवढं मी कर्जमाफी सुद्धा करावी त्यांनी। शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील झाली पाहिजे असं शेतकरी सांगतायत। बाजारपेठेमध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे, कारण नाफेड अंतर्गत तूर खरेदी केली जाते। 21 केंद्र जे आहेत ते जिल्ह्याला दिलेल्या जवळपास 5,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी त्यासाठी नोंदणी देखील तुरीची केलेली आहे। परंतु मार्च महिन्याचा जवळपास आता दुसरा आठवडा सुरू आहे, परंतु अजूनही अनेक केंद्रांवर खरेदी सुरू झाली नाही। त्यामुळे नुकसान शेतकऱ्यांचं होतंय, कारण खाजगी बाजारपेठेमध्ये 300 ते 400 रुपये प्रति क्विंटल नुकसान होतंय। त्यामुळे संपूर्ण केंद्र जे आहे ते नाफेडचे सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.